श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचा उपाय आणि अनुभव सिद्ध असाच उपाय जाणून घेणार आहोत. त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा आणि नक्कीच ही सेवा जर तुम्हाला माहीत असेल पण तुम्ही केली नसेल तर ती करून बघा, कारण खरंच त्याचे खूप छान असे अनुभव मिळतात. तर नक्कीच ही सेवा काय आहे, कधी सुरुवात करायची, हे सगळं काही आता आपण जाणून घेणार आहोत. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका. त्यानंतर मात्र जर तुम्हाला काही शंका वाटल्या तर तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता. चला मग सुरुवात करूया. बघा, गुरुवारी आहे मार्गशीर्ष अमावस्या. आता मार्गशीर्ष अमावस्या आहे. आता मार्गशीर्ष गुरुवार असल्यामुळे बऱ्याच महिलांचा त्या दिवशी उपवास आहेच. उद्यापनही आपल्याला त्याच दिवशी करायचं आहे. परंतु तरीही काही महिलांनी मागच्या गुरुवारी म्हणजे चौथ्याच गुरुवारी उद्यापन केलेलं आहे. त्यांच्या मनात शंका होती की अमावस्येला करावं की नाही करावं. तरीही आपण त्यांना सांगितलं होतं की अमावस्येलाच उद्यापन करायचं आहे. पण जर त्यांनी चौथ्या गुरुवारी उद्यापन केलेलं असेल तरीही त्यांना एक कळकळीची विनंती आहे. तुम्ही जरी त्या गुरुवारी उद्यापन केलं तरीही हा जो गुरुवार येणार आहे ना, त्या दिवशी तुम्हाला व्रत करायचं आहे. तुम्ही पूजा मांडून ती कथा वाचायची आहे. उद्यापन झालं आहे ठीक आहे, पण मग हा देखील गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातलाच आहे, त्यामुळे तो चुकवू नका. दरवेळेस आपण 4 गुरुवार करतो, पण मग 5वा गुरुवार जर आला आहे तर नक्कीच आपल्याकडून अजून सेवा इच्छित आहे देवाला, एवढं म्हणजे या गोष्टीवर विश्वास ठेवायचा आणि सेवा करायची. तर नक्कीच ज्यांनी उद्यापन केलं नाही त्यांनी अर्थात 5व्या गुरुवारी करायचं आहे. अमावस्या आहे, मग संध्याकाळनंतर करायचं की कधी करायचं, काहीही मनामध्ये शंका आणायची नाही. तुम्हाला जेव्हा शक्य होणार आहे तेव्हा तुम्ही उद्यापन करू शकतात. आता या अमावस्येला, मार्गशीर्ष अमावस्येला आपल्याला एक उपाय करायचा आहे. आता हा उपाय कशासाठी करायचा आहे तर अर्थात आपल्या इच्छा काय असतात. एखादी गृहिणी आहे, बरेच उपाय गृहिणी करत असते, घराची महिला असते ती करत असते. तर तिचा हेतू काय असतो की आपल्या घरातील नकारात्मकता दूर व्हावी, आपल्या घरातील सगळ्यांना चांगलं आरोग्य मिळावं, आपल्या पतीची प्रगती व्हावी, मुलांचं शिक्षण जे काही आहे ते चांगलं व्हावं आणि मुलं योग्य मार्गावर चालावी, असे अगदी साध्या गोष्टी तिच्या म्हणजे अपेक्षित असतात. आणि नक्कीच त्यासाठी ती प्रयत्नही करत असते. तर नक्कीच या सेवा, हे उपाय जर आपण मनोभावे केले ना तर त्याचे फळ आपल्याला 100% मिळतात. फक्त त्यासाठी लागतात काय तर संयम, सातत्य आणि विश्वास. नक्कीच जी व्यक्ती ही त्रिसूत्री वापरून एखादा उपाय करते ना किंवा सेवा करते ना, नक्कीच ती यशस्वी होते म्हणजे होतेच. तर ह्या अमावस्येपासून आपल्याला हा जो उपाय करायचा आहे त्याला सुरुवात अमावस्येच्या दिवशीच करायची आहे. आता हा जो उपाय आहे तो दिंडोरी केंद्रातील आहे. दिंडोरी प्रणित केंद्रात तुम्ही कुठेही जा, तुम्हाला त्यासंबंधी बरोबर माहिती सांगितली जाईल. आता अजिबात अवघड असा उपाय नाही, कोणालाही करणं शक्य आहे. उपाय फक्त 10 ते 15 मिनिटांचा आहे. तो संध्याकाळच्याच वेळेस करायचा आहे. म्हणजे काय, संध्याकाळची वेळ 6:30 पावणे 7 नंतर तुम्ही कधीही आरामात करू शकतात, 12च्या आत. ह्या दिवशी तुम्हाला अमावस्येच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. आता फक्त अमावस्येच्या दिवशीच करायचा का तर नाही, सुरुवात अमावस्येच्या दिवशी करायची आहे, पण मग तिथून पुढे 40 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे. 40 दिवस बरोबर मोजून तुम्हाला 40 दिवसांची ही सेवा करायची आहे अमावस्येपासून. आता फक्त अमावस्येलाच करायचं का तर हो, अमावस्येलाच करायचं. पण जर समजा तुम्हाला या अमावस्येला करणं शक्य झालं नाही तर तुम्ही पौर्णिमेपासून सुरुवात करू शकतात. पण मग ह्या वारापासून करू का, त्या वारापासून करू का तर नाही, अमावस्या आणि पौर्णिमा ह्या 2 तिथींनाच आपल्याला हा उपाय करायचा असतो, जास्तीत जास्त अमावस्या. आता बघा, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक श्रीफळ लागणार आहे आणि कापराच्या 7 वड्या लागणार आहे. आता 7 वड्या आणि ह्या नारळाचं आपल्याला कर्पूर होम करायचा आहे. आता कर्पूर होम कसा करायचा हे सर्वप्रथम सांगते. आता हे बघा, अशा पद्धतीचा एक नारळ घ्यायचा आहे, त्याच्या थोड्याशा शेंड्या काढून घ्यायच्या आहे. आता हा नारळ तुम्हाला थोडासा इथे काळा झालेला दिसत असेल, कारण मीही हा कर्पूर होम करत असते आणि त्यामुळे तुम्हाला हा भाग थोडासा काळा झालेला दिसत आहे. तर अशा प्रकारचा नारळ घ्यायचा, त्याच्या थोड्याशा वरच्या शेंड्या काढून घ्यायच्या. हा जो शेंडा जो आहे तो आपल्याला देवाकडे करायचा आणि अशा पद्धतीने हा नारळ आपल्याला हातात ठेवायचा किंवा आपण जमिनीवरही ठेवू शकतो. हे लक्षात आलं. आता अशा पद्धतीने हा नारळ ठेवायचा आणि त्यानंतर आपल्याला 7 कापराच्या वड्या लागणार आहे. हे बघा, तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर तुम्ही भीमसेनी कापूर घ्या, साधा कापूर असेल तर तुम्ही साधा कापूर घ्या. आता हे बघा, अशा पद्धतीने हा नारळ तुम्ही हातात पकडायचा तर हातात पकडा, नाही तर मग जमिनीवर ठेवा. आता ही एक कापराची वडी अशा पद्धतीने ठेवायची. आता ही कापराची वडी तुम्हाला प्रज्वलित करायची. आता मी प्रज्वलित करून नाही दाखवत, पण तुम्हाला ही प्रज्वलित करायची. आता ही प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला एक कुठलाही मंत्र म्हणायचा आहे, जसं की श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हणायचा. किंवा तुम्ही या श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणा किंवा मग तुम्ही कालभैरव अष्टक म्हणा किंवा तुम्हाला जो कुठला मंत्र आवडत असेल तो म्हणा.
बघा, अशा पद्धतीने हा कापूर तुम्ही प्रज्वलित केला की तो विझण्याच्या आत, तो प्रज्वलित केला आहे ना, तो विझण्याच्या आत आपल्याला ही दुसरी कापराची वडी आहे ना, ती त्यावर ठेवायची आहे. म्हणजे पहिला जो कापूर आहे तो पेटता असतानाच दुसरी वडी आपल्याला ठेवायची आहे, तो विझू द्यायचा नाही. दुसरा झाला की तिसरी वडी ठेवायची, तिसरी झाली की चौथी वडी ठेवायची. अशा किती कापराच्या वड्या ठेवायच्या? 7 वड्या तुम्हाला ठेवायच्या आहे. आता एक काळजी घ्यायची की पहिला कापूर विझण्याच्या आत तुम्हाला दुसरा कापूर ठेवायचा आहे. आता अशा पद्धतीने ह्या 7 कापराच्या वड्या प्रज्वलित होईपर्यंत तुम्ही श्री स्वामी समर्थ हा जप म्हणू शकतात किंवा मग कालभैरव अष्टक म्हणू शकतात. याऐवजी तुम्हाला दुसरा कुठला मंत्र म्हणायचा असेल, जसं की ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे असं म्हटलं तरीही चालेल. तुमच्या मनाने तुम्ही मंत्र म्हणू शकतात. पण म्हणताना घाई करायची नाही, हळूवारपणे म्हणायचं आहे. आपल्याला असं काही नाही की तुम्ही 108च वेळेस म्हणा किंवा मग इतक्याच वेळेस म्हणा, असं अजिबात बंधन नाही. तुम्हाला जितका वेळ तो कापूर पेटत आहे तोपर्यंतच तुम्हाला हे म्हणायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा साधा सोपा उपाय करायचा आहे. आता बघा, ह्या उपायासाठी तुम्हाला फार कष्ट लागणार आहे का? तर नाही. फक्त एक श्रीफळ लागणार आणि कापूर लागणार. भीमसेनी कापूर मिळाला तर भीमसेनी कापूर, नाहीतर मग आपला साधा कापूर घेतला तरीही चालेल. आता अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला अमावस्येच्या दिवसापासून हा उपाय करायला सुरुवात करायची. तर कंटिन्यू तुम्हाला 40 दिवस हा उपाय करायचा आहे. आता बघा, यासाठी संकल्प घेण्याची गरज नाही किंवा मग काही नियमधर्म पाळण्याची गरज नाही. अशा पद्धतीने साधा सोपा उपाय ज्यांना प्रत्येकाला करणं शक्य होईल असा हा उपाय आपल्याला अमावस्येच्या दिवशीपासून करायचा आणि त्याचे अनुभव घ्यायचे. आता हा उपाय कसा करायचा हे समजलं, तर का करायचा हे जाणून घेऊ. तर बघा, घरातील कटकटी, भांडणं किंवा वादविवाद किंवा मग घरातील नैराश्य, नकारात्मकता, अगदी सगळं काही व्यवस्थित आहे तरीही घरामधलं जे वातावरण आहे ते प्रसन्न राहत नाही, असं जर वातावरण घरामध्ये असेल तर नक्कीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने काय होणार आहे की घरातील नकारात्मकता बाहेर जाणार आहे आणि सकारात्मकता प्रवेश करणार आहे. आता जेव्हा घरातील नकारात्मकता बाहेर जाते तेव्हा आपोआपच सकारात्मकतेच्या मागे काय काय येत असतं, तर मानसिक शांतता येत असते, आर्थिक स्थैर्य येत असतं, सगळ्यांची प्रगती येत असते. म्हणजे एकंदरीत काय, तर ह्या एका उपायाने आपल्या सगळ्या समस्या सुटण्यासाठी मदत होणार आहे. कारण सगळ्या गोष्टी असूनही जर आपलं मन नाराज असेल, आपल्या घरामध्ये जर नकारात्मकता वावरत असेल तर मग आपली प्रगती होऊच शकत नाही. त्यामुळे ह्या गोष्टी रोखायच्या असतील तर आपल्याला हा उपाय करायचा आहे. उपाय खूप सोपा आहे, फक्त मग 40 दिवस करायचा. आता त्यानंतर जर तुम्हाला याचे छान रिझल्ट मिळत असतील तर मग पुन्हा तुम्हाला नव्याने करायचं असेल तर मग काय करायचं, तर मग पुन्हा तुम्हाला 40 दिवसांची सेवा करायची असेल तर तुम्ही करू शकता. पण ह्या 40 दिवसांनंतर तुम्हाला प्रसन्न वाटत असेल, घरचं वातावरण खरंच छान वाटत असेल तर तुम्ही रोजही हे करू शकतात. मग तेव्हा तुम्ही थोडेसे कमी कापूर घेतले तरीही चालेल. अशाच पद्धतीने करायचं. मग तुम्ही कापूर थोडेसे कमी करू शकतात. 2, 3, 4 अशा पद्धतीने तुम्ही कापूर रोज घेऊन करू शकतात. पण मग ह्या 40 दिवस जर तुम्हाला ही सेवा करायची तर मग तुम्हाला 7 कापूर घेणं गरजेचंच आहे, एवढं या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आता हा उपाय कोण करू शकतो, तर कोणीही करू शकतो. घरातील महिला, पुरुष दोघंही करू शकतात. आता महिलेचा मासिक धर्म आला तर तिच्याऐवजी तिच्या पतीने केला तरीही चालेल किंवा मग नाही कोणी करणार तर मग त्या 4 दिवसांमध्ये तुम्ही स्किप करा, त्यानंतर पुन्हा कंटिन्यू करायचं. मग पुन्हा पहिल्यापासून ते काउंटिंग करायची नाही. समजा पहिले 10 दिवस झालेले आहे, मध्ये 4 दिवस जर प्रॉब्लेम आला तर 11व्या दिवशी 4 दिवसानंतर तुम्हाला 11वा दिवस पकडायचा आहे. अशा पद्धतीने हा सोपा उपाय तुम्ही करा आणि आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी एक छोटासा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला सकारात्मक असेच अनुभव येतील. फक्त करून बघा, कारण केल्याशिवाय आपल्याला समजत नाही. तर स्वामी भक्त हो, नक्कीच ह्या मार्गशीर्ष गुरुवारी आणि ह्या अमावस्येला तुम्ही हा उपाय करा आणि आपल्या घरात सौख्याचं आगमन करा. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये आवर्जून सांगा. स्वामी भक्त हो स्वामी सूत्र चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तसंच आपलं स्वामी सूत्र ब्लॉग हे देखील एक चॅनल आहे, त्यावर रोजच्या रोज आपले स्वामी संदेश येत असतात. नक्कीच प्रेरणादायी असेच स्वामी संदेश आहेत, तर अवश्य त्या चॅनललाही भेट द्या. धन्यवाद.